मग काय सांगाल जळगाव ग्रामीणच्या जागेसंदर्भामध्ये आपण विरोधकांना आव्हान दिलेलं आहे, नक्की काय आव्हान आहे आपलं? हे बघा, जळगाव ग्रामीण मतदारसंघ हा शिवसेनेकरता 5 वेळेस आमदार देणारा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये मी तर आव्हान केलं होतं की आम्ही निवडणूक लढवतो आहे हे पक्का आहे. पण ज्यावेळेस संजय राऊत आले आणि त्यांनी सांगितलं होतं की 40 रेडे हे गुवाहाटीला गेले, त्यांचं आम्ही निवडणुकीमध्ये हे 40 आमचे नवीन आमदार पदाचे उमेदवार उभे करून या रेड्यांचा वध करू. तर हा रेडा तयार आहे. संजय राऊतला आव्हान आहे, तुझा माणूस कोण आहे त्याला तलवार घेऊन पाठव. गुलाबराव पाटील तयार आहे मान द्यायला, पण त्यांच्याकडे कोण आहे, ही जागा कोणाकडे आहे, अजून हे संभ्रमामध्ये आहे. आणि मूळ मला तरी असं वाटतं की यांच्यामध्ये उमेदवार यांच्यापाशी नाही. अंधारे ताई येऊन बोलून गेल्या. आता मला त्यांना ताईंना सांगणं आहे, उमेदवाराचं नाव पण डिक्लेअर करा ना. आपण बोलून गेल्या होतात. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी डिक्लेअर करावं की ही जागा शिवसेना लढणार आहे, उभाटा लढणार आहे, पण ते लढू शकत नाही. आतापर्यंत या मतदारसंघात शिवसेनेचं प्राबल्य असल्याचं पाहायला मिळालेलं होतं, मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर ही परिस्थिती निर्माण झाली असं वाटतं तुम्हाला? बिलकुल. जर त्यांचं असं म्हणणं होतं की इथे संघटन होतं, इथे संघटनेकरता लोकांनी रक्ताचं पाणी केलं, तर आम्ही त्याच्यामधले होतो. आम्ही तेच केलं. आम्ही बाळासाहेबांचे विचार अजूनही सोडलेले नाही. काही लोकांनी सोडलेत, पण आम्ही बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाहीत. बाळासाहेबांच्या विचारानेच आम्ही काम करतो आहे. त्याच्यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे आणि जनतेच्या आशीर्वादानेच पुन्हा आम्ही निवडणूक लढतो आहे. फक्त हेच आहे की जिथे संघटन बांधलं गेलं तिथे जागा घेण्याकरता उदासीनता का, हेच आमचा त्यांना सवाल आहे. लोकसभेमध्ये बघायला गेलं तर त्यांना उमेदवार नाही भेटायला होता. बाहेरचे उमेदवार त्यांना हायर करून करावं लागले होते लोकसभेला. हे बघा, आजच्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीने ऑलरेडी ही जागा मागितलेली नाहीच. मूळ शिवसेना प्रदीप उत्तमराव पाटील एक वेळेस आम्ही इलेक्शन लढलो होतो खासदारकीचं. त्यावेळेसही उत्तमराव नानांचे चिरंजीव आमच्याकडनं डायरेक्ट दिले गेले होते. आजही काय परिस्थिती आहे, करणदादा हे ऐन वेळेस उन्मेष दादांबरोबर आल्यामुळे त्यांना आयता उमेदवार मिळाला म्हणून ते जागा लढू शकले. म्हणजे यांच्याकडे संघटन म्हणून जे आमच्या काळात होतं ते राहिलेलं नाही. संजय राऊत हे फुगारा माणूस आहे, फुग्यासारखा बोलतो, पण खाली बोमाबोम आहे. त्यांना माझं आव्हान आहे, ज्याप्रमाणे तुम्ही लोकसभेला आयात उमेदवार दिला होता तसा यावेळेसही देणार आहेत का? संघटना जशी 40 आमदार फिरून डब्यात घालण्याचा तुम्ही प्रयत्न केला तसा जळगाव जिल्ह्याची पण संघटना डब्यात घालण्याचं तुम्ही बेनं घेतलं आहे का? हा सवाल मला त्यांना आहे. हो, इतक्या दिवसापासून त्यांनी तुमच्यावर टीका केली, आता तेच उमेदवारी देत नाही, उमेदवार डिक्लेअर करत नाही शिवसेनेचा. कुठेतरी घाबरलेत का मोठी? काय वाटतं तुम्हाला? तुमच्या विरुद्ध उमेदवार सापडत नाही, जागाच देत नाही ते. मी गर्वाच्या गोष्टी करत नाही. शेवटी जनता जनार्दन आहे. जनता जो न्याय देईल त्याला मी मान्य करणारा माणूस आहे. पण ही A+ची जागा आहे. सगळ्यात जास्त शिवसेनेचा आमदार देणारा मतदारसंघ कुठला तर जळगाव ग्रामीण. ते घेण्याकरता उदासीनता का? तुम्ही तर पहिले सांगायला पाहिजे की A+ की जगह हम लढेंगे. राऊत का आहे भाई, बोल ना. आता का बोलत नाही आहे? तोप कुठे बंद पडली? मुंबईत अडकली की बांद्र्यात अडकली? खूप 100 कोटीनंतर खरं जे आहे उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, सुषमा अंधारे असतील, संजय राऊत असतील यांच्या सभा आपल्या मतदारसंघात झाल्या. त्यानंतर अनेक कार्यकर्ते देखील आपल्याला सोडून गेल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र कालांतरात अनेक पदाधिकारी आपल्यासोबत पुन्हा वापस येत आहेत. हे बघा, मी जनतेतला माणूस आहे आणि जनतेला मी देव मानतो. अशा पद्धतीची कामं करतो आणि माझी ताकद हे कार्यकर्तेच आहे. माझ्या ताकदीला आशीर्वाद जनतेचे आहे. त्यांच्या भरोश्यावरच मी काम केलं म्हणून पुनश्च मला लोकांनी, जे माझ्यापासून लांब गेले होते बरेच लोक जवळ आले आणि आज जी शक्ती उभी आहे ती फक्त लोकांच्या विश्वासामुळे उभी आहे. आणि मला खात्री आहे की ज्याप्रमाणे लोक माझ्यापासून लांब गेले ते जसे वापस आले तसे विजयसुद्धा लांब जाऊ देणार नाही. तो आमच्याकडेच खेचून आणतील हा विश्वास मला आहे. अक्षय शिंदेचं एन्काउंटर जास्त आहे, विरोधकांनी हा मुद्दा बनवल्याचं पाहायला मिळतं. मुख्यमंत्र्यांची चौकशी करा, प्रकरणाची चौकशी करा ना चौकशी. अहो, शिंदे आहे भाई. जो माणूस त्यागानं मोठा होतो, त्यागानं मुख्यमंत्री पदावर जातो, तो या गोष्टींना घाबरत नाही. चौकशी करा. दूध का दूध, दूध पाणी का पाणी करा. एकीकडे तुम्हीच बोंबा मारायचं, मुलीवर बलात्कार झाला, तुम्ही सांगायचं चौकात फाशी द्या, आणि त्या आरोपीने गोळी काढायची आणि गोळी मारायची आणि त्याला काय त्याची आरती करायची काय? ज्या नराधमानं एका बालिकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्याला एन्काउंटर करणं हा त्यांचा अधिकार आहे. स्वसंरक्षणाकरता त्यांनी केलेला हा
प्रतिकार आहे. आणि मला तरी असं वाटतं याच्यामध्ये तुम्ही ओढत असाल शिंदे साहेबांना तर खुशाल ओढा, पण तो ठाण्याचा वाघ आहे, दिघे साहेबांचा चेला आहे, बाळासाहेबांचा चेला आहे तो माणूस, त्या गोष्टींना घाबरणार नाही. हो, एक आज पद्माकर बळवींनी काल भाषणामध्ये एक खालच्या पातळीवर वक्तव्य केलं आहे. पद्माकर बळवी भाजपमध्येच आहे, आता ते काँग्रेसमधून काही दिवसापूर्वी भाजपमध्ये आले. भाजपमध्ये असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांविरुद्ध असं बेरड आणि नालायक असं म्हटलंय मुख्यमंत्र्यांना, आणि त्यांनी म्हटलं की आदिवासींविरुद्ध जे निर्णय घेतील ते सरकार आणि पक्ष काढणार निवडणुकीमध्ये. हे बघा, त्यांचा आदिवासी नेता म्हणून काही त्यांच्या स्वतःच्या भूमिका असतील, पण त्यांनी आपली लायकी ओळखून कोणावरही टीका करावी. शेवटी आपण कोण आहोत, आपण कुठल्या पदावर आहोत याची गणिमा त्यांनी सांभाळावी. आणि जर ते असं बोलत असतील तर आमचाही माणूस त्यांना उत्तर द्यायला सक्षम राहतील. जयंत पाटील यांचे दौरे झाले जळगावमध्ये, चाळीसगाव असो, जामनेर असो, मुक्ताईनगर असो या चोपडा असो अशा ठिकाणी त्यांनी दौरे, मात्र ग्रामीणला त्यांनी ही जागा राष्ट्रवादीला नाहीच. राष्ट्रवादीकडे कोण उमेदवार आहे नाव सांगावं, फॉर्म भरलाय का त्यांनी डिक्लेअर करावं? नाही, ही जागा जळगाव ग्रामीण शिवसेनेची उभाटाची, पण उनके पास आदमी नाही भैया, अशी परिस्थिती आहे. गुलाबराव देवकर मतदारसंघात फिरताय, संपर्क वाढवताय, नेमकं मग एकीकडे तुम्ही म्हणताय की राष्ट्रवादीला नाही. गुलाबराव तर 3 फिरताय, एक गुलाबराव पाटील, एक गुलाबराव देवकर आप्पा आणि एक गुलाबरावजी वाघ. गुलाबो में टक्कर. ते मतदारसंघात म्हणजे जनसंपर्क आहे, ते जनसंपर्क सगळ्यांचाच आहे. शरद पवार गटाकडून ते तयारी देखील करताय. डिक्लेअर करावं की मी उमेदवारी अर्ज भरलाय आणि मी निवडणूक लढणार आहे. हा देवकरांना चॅलेंज आहे. मी चॅलेंज नाही करत आहे. शेवटी मी माझ्या पक्षाकडे उमेदवारी अर्ज भरला पाहिजे की नाही ही पद्धत आहे. त्याच्यावर मी काय चॅलेंज कोणालाच करत नाही. मी गुलाबबागांनाही चॅलेंज करत नाही आणि त्यांनाही चॅलेंज करत नाही. तुम्ही तुमच्या पक्षाकडनं उभे राहणार आहेत का हे बोलणं म्हणजे चॅलेंज नाही आहे. लढणार तर उंच आहे ना भाई. भाऊ, अमित शहांची आज नाशिकमध्ये बैठक होते. त्यांनी आज बैठकीमध्ये असं निर्धार केलेला आहे की शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला आपल्याला महाराष्ट्रामध्ये रोखायचं आहे. 42 जागा लढू नका, किमान 25 जागा आपल्याला जिंकायचं असं तुम्ही म्हटलंय. त्यांचा जो मला मी माहिती नाही, पण शेवटी आता ते नेते आहेत, ते काय मांडतील तो त्यांचा विषय आहे. किती जागा महाराष्ट्रात पडणार आहे याचा आढावा घेत आहे अमित शहा असं म्हणतात जयंत पाटील. आणि नेते आहेत, आढावा घेणार. प्रत्येक पक्षाचा माणूस हा सर्वे करतो, IBचे रिपोर्ट बघतो, CIDचे रिपोर्ट बघतो, ग्राउंडचे रिपोर्ट बघतो. हे आढावा घेण्याकरताच तर नेते आहेत. आता आम्ही सुद्धा झेडपी पंचायत समिती तिकीट देतो तर आम्ही सर्वे करतो, तर तिथं राज्याचं करताय, त्यात काय चूक आहे? भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संस्थेला शासकीय भूखंड देण्यात आला. वित्त विभाग आणि महसूल विभागाच्या विरोधानंतर हा भूखंड देण्यात आल्याची माहिती आहे. हे मला माहिती नाही. ठीक आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.